माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार, मराठवाड्याचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब. आजच्या विराट सभेला या ठिकाणी जे प्रमुख वक्ते आहेत, देशाचे नेते सन्माननीय नितीन गडकरीजी, भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, खासदार माझे सहकारी अजित गोपछेडेजी, आपले प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपाचे आपले उमेदवार, मंचावर उपस्थित असलेले संजय भाऊ गोडगे, साबणेजी, अविनाश घाटेजी, गोजेगावकर, उमेश मुंडे, संतुकराव हंबर्डे, उमाकांत गोपछेडे, शिवाजीराव बळेगावकर, कंतेवार, कनकंटे, अनिल पाटील खनापूरकर, यादवराव तुडमे, राजूरकर, लोगावे, संतोष कुलकर्णी, प्रशांत दासरवार, सावळीकर, गुजरीकर, नरवाडे, अशोक कंदपवार, सर्व मंचावरील माझे इथले नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, आज देगलूरमध्ये या विशाल सभेमध्ये सहभागी झालेले सर्व देगलूरवासी मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज देगलूरमध्ये गडकरी साहेब नागपूरची निवडणूक आटपून प्रचंड बहुमताने निवडून येऊन या ठिकाणी आज आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी गडकरी साहेबांचं स्वागत करा. नागपूरला प्रचंड बहुमताने गडकरी साहेब निवडून येणार आहे. ती काळ्या दगडावरची रेष आहे. देशाला गडकरी साहेबांची गरज आहे. देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी पासून महाराष्ट्रापासून सर्वत्र आपण पाहताय गडकरी साहेबांचं नाव फक्त एवढ्यासाठी आहे, प्रचंड काम करतायत, नवीन नाविन्यपूर्ण योजना आणतायत. मी त्याच्यामध्ये अधिक बोलणार नाही, सर्वांनी अनुभवलेला आहे, पाहिलेला आहे. मला एकच सांगायला अभिमान आहे, आज गडकरी साहेबांनी त्यांनी सूत्र हाती घेतल्यापासून नांदेड जिल्ह्याला 12,000 कोटी रुपये आणलेले आहेत, दिलेले आहेत. जे गुळगुळीत रस्ते आपण पाहतोय, मोठे रस्ते पाहतोय, नॅशनल हायवे आपण पाहतोय, ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी सढळ हाताने त्या ठिकाणी मदत केलेली आहे. आणि म्हणून असा हा काम करणारा नेता ज्यावेळेस नांदेडमध्ये येतोय, आपलं सर्वांचं काम आहे आगामी काळामध्ये आपल्याला हैदराबादला पोचायचं लवकरात लवकर. नांदेडचा आमचा रस्ता चौपदरी मोठा रस्ता करायचा नांदेड नरसी पर्यंत, पुढे आपल्याला नांदेडला पोचायचंय. हा सगळा प्रवास पुढच्या काळामध्ये 2 ते 2.5 तासामध्ये आम्हाला गाठता आला पाहिजे. साखर कारखान्यांना नवीन संजीवनी देण्याचं काम त्यांनी केलं. इथेनॉलच्या माध्यमातून आज आपण पाहतोय की पेट्रोलमध्ये इथेनॉल, कारखान्याच्या मळीपासून इथेनॉल आणि इथेनॉल पासून पेट्रोल डिझेलला फायदा, हे काम जर कोणी केलं असेल, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अधिक भाव देण्यासंदर्भामध्ये काय नाविन्यपूर्ण विचार कोणी केला असेल तो आमच्या गडकरी साहेबांनी केला आणि म्हणून त्यांचं मी जाहीर अभिनंदन या ठिकाणी करतो. मित्र, शेवटी सरकारचा निर्णय सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. आज ज्या भागात सहकारी साखर कारखानदारी आहे, खासगी कारखाने जरी असले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्त भाव मिळतो. इथेनॉल पासून आपण पाहतोय फायदा होतो आहे. आणि म्हणून मित्रहो, देशामध्ये रस्ते सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी, व्हाईट टॉपिंगची टेक्नॉलॉजी आणून रस्ते सुद्धा अधिक टिकतील. आपला हानेगावचा रस्ता आमकाशी उल्लेख केला, लोकांनी सांगितलं साहेब हे सगळे रस्ते देगलूर उदगीर देगलूर हा जो रस्ता आपला आहे, या सगळ्या गोष्टीला आपल्याला नांदेड हैदराबादचा असो, देगलूर नांदेडचा असो, वाया ती नरसीपर्यंत सगळ्या रस्त्याचे काय आहेत, आगामी काळामध्ये यांना आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सुधारायचं आहे. मला देशाचे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब काल नांदेडमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की मी दिलेला हा जाहीरनामा हा माझा संकल्प आहे. देशाचा पंतप्रधान ज्यावेळेस बोलतो माझा संकल्प आहे, माझी गॅरंटी आहे, ही गॅरंटी कुठल्या लहान माणसाची नाहीये, देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीची गॅरंटी आहे. आणि म्हणून त्यांनी दिलेला शब्द हा 100% पाळला जाणार आहे. त्यांनी सांगितलेलं काम हे 100% होणार आहे.
आणि मूळ सरकार कोणाचं पाहिजे मित्र? अबकी बार 400 पार. काय म्हणायचं? अबकी बार 400 पार कशाला पाहिजे? स्थिर सरकार पाहिजे. अपप्रचार केला जातो की यांना संविधान बदलायचं आहे, यांना रिझर्वेशन काढायचं आहे. मला गडकरी साहेबांचे आभार मानले पाहिजेत. नागपूरच्या कन्नांच्या सभेमध्ये गडकरी साहेबांनी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय? सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधानाचा मूळ गाभा हा कोणाला बदलता येणार नाही. आणि मोदी साहेबांनी तेच सांगितलं की गडकरी साहेब म्हणतात ते 100% बरोबर आहे. संविधानाचा मान सन्मान भाजप राखल्याशिवाय राहणार नाही. अपप्रचाराला बळी पडू नका, अपप्रचाराला बळी पडू नका. SC ST आरक्षण ही आपल्या संविधानाने दिलं आरक्षण आहे, ते सुद्धा कोणी बदलायचा प्रश्नच उद्भवत नाही. हा भाजपच्या विरोधामध्ये जाणून बुजून करण्यात येणारा प्रचार आहे मित्र. आणि म्हणून मोदी साहेबांना ताकद दिली पाहिजे. या देशामध्ये एक प्रचंड बहुमतात सरकार आलं पाहिजे. आणि बघा पुढच्या 5 वर्षामध्ये मराठवाड्याचा अनुशेष सिंचनाचा विषय असेल, लेंडी प्रकल्पाचा विषय असेल, बाबळीचा विषय असेल, शहरातले रस्ते असतील, नागरीकरणातले शहरामधले रस्ते असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, रेल्वेचे प्रश्न असतील, सगळ्या पायाभूत सुविधा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी साहेबांनी सांगितलंय की 22 पिकांना किमान आधारभूत किंमत, मिनिमम सपोर्ट प्राइस, त्याच्या खाली कोणाला विकत घेता येणार नाही. जास्तीचा पैसा हा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. ही भूमिका मोदी साहेबांनी डिक्लेअर केली आहे जाहीरनाम्यामध्ये. काय कमी राहणार आहे मला सांगा? आम्हा सर्वांची इच्छा आहे या देशातली गरिबी दूर झाली पाहिजे, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. देगलूर वासियांना मुद्दाम मी आज सांगतोय, मोदी साहेबांची गॅरंटी अंमलात आणायची जबाबदारी अशोक चव्हाण व्यक्तिगतरित्या स्वीकारतो हे जाहीरपणे या ठिकाणी मला सांगायचं आहे. तुमचा विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास तुमच्यावर आहे. मी आज भाजपामध्ये आलेलो आहे तुमच्याकरता, तुमची कामं करण्याकरता, मोदी साहेबांना विनंती करून आपल्या सगळ्या भागाला न्याय देण्याकरता मित्र मी आलेलो आहे. मला पूर्ण विश्वास आहे मागच्या कालावधीमध्ये जी कामं देगलूर शहरात झाली मी पालकमंत्री होतो म्हणून झाली, हे सुद्धा मुद्दाम तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि आगामी काळामध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या या जिल्ह्याला कमी काही पडणार नाही हे मी मुद्दाम सांगू इच्छितो. मित्र मी अधिक वेळ मी घेत नाही कारण गडकरी साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. नांदेडला ते मुद्दाम आलेले आहेत प्रतापरावांकरता. प्रतापराव आणि आम्ही दोघं आता एकत्र आहोत. भाजपला मानणारा मत पक्की आहेत, काँग्रेस बरोबर माझ्या बरोबर जी मत काँग्रेस म्हणून पुन्हा भाजपमध्ये आली आहे. दोघांनी एकत्र आल्यानंतर देगलूरचं मतदान एकतर्फी झालं पाहिजे ही हात जोडून विनंती आपल्या सर्वांना मला करायची आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता गडकरी साहेबांचं, बावनकुळेजींचं स्वागत करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत आहात असे विकास पुरुष, रस्त्याचे